कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा, डॅडी पण तुझा जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाहीत। ए अरे गुडगळ पडला काय तुम्ही? हा उगाच डॅडींबद्दल काय पण बोलायचं नाही सांगतो तुम्हाला। डॅडी असलं काय पण करणार नाहीत। अरे ते काय नुसतं म्हणाल डॅडी नाहीत, अरे बापाची माया पण आहे त्यांच्यात। तो माणूस म्हणजे फणसासारखा माणूस आहे तो, तुम्हाला नाही कळायचं। डॅडी ना एक वेळ माझ्या रागवतील, चिडतील आणि मला जीव घेण्याचा प्रयत्न कधीच करणार नाहीत। माझा काय कुणाचा जीव घेऊ शकत नाहीत। ते राहिलं, पण त्यांचं ते कोडग परगू शत्रू, हा देव तर जीव घेऊ शकतो ना। अरे तो तरी कशाला घेईल? तुझा बहीण आहे त्याची, स्वतःच्या बहिणीचं कोण पुसल का असं सांग बरं। तुम्हाला ना एक गेम खेळून खेळून ना आयुष्य गेम वाटायला लागली। सगळी सगळ्यांनी मारत सुटतात असंच वाटतंय तुम्हाला? अरे नाही दादा, काय नाही दादा, उगाच नको तिथे डोकं लावू नका। जावा दोघांत बसा, जावा जा। काय बी डोक्यात घेऊन बसते तू। शत्रू, आम्ही ऐकलं ते खरं आहे का? काय? हेच की सूर्याचा ऍक्सिडेंट झालाय। बाबू, कसलं न्यूज नेटवर्क स्ट्रॉंग आहे दोघे बायकांचं। तास 2 तास झाले नसतील तर दोघींना कळलं पण लगेच। हे खरं आहे का? कुणी पोहोचवली खबर? सूर्याच्या घरनं फोन आलता का? काय विचारतोय मी, कोण आहे? मोबाईल, तो मोबाईलच असणार आहे खबरी। किती वेळा सांगितलं मोबाईल लांब ठेवत जा म्हणून। मागच्या वेळी मी डॅडींचा मार पडलेला विसरला का तुम्ही? ऐका, अजून पण येळ गेलेली नाही। डॅडींना कळलं ना तर मोबाईल सकट दोघींना फेकून देतील। सूर्याला लय नाही ना लागलं? बरं आहे का तो? जिवंत आहे, त्याच्या नशिबानं जिवंत आहे। शत्रू, या सगळ्या मागे तू तुझी काळजी घे ना। त्या सूर्याचं काय पडलंय तुला? त्या ऍक्सिडेंटच्या मागे कोण आहे काय आहे ना मला नाही माहित। मी असले मच्छर मारायला ना माझा वेळ वाया घालवत नाही, कळलं ना? त्याचा तो मरल आपोआप त्याच्या कर्मानं। आणि अहो, त्याला मारणं माझ्यासाठी अवघड नाही बरं का। मच्छर चावायला लागला ना, नाही तर कानापाशी गुणगुण करायला लागला ना, त्याला जाग्यावर मारायचं असतं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।